जय हरी शेतकरी मित्रांनो, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आणि या जयंती दिनी सर्व शेतकरी बांधवांना जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिली जाणार आहे, या कर्जमाफीचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असं देण्यात आले। आणि त्यामुळे बऱ्याच जणांनी भाकीत केलं होतं की आज 31 मेला ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि या दिवशी या कर्जमाफीची अंमलबजावणी होऊ शकते। कारण कर्जमाफीची घोषणा तर या अगोदरच झाली आहे। 2 लाख रुपयापर्यंत थकबाकीदारांना आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन। मात्र आज काही ही कर्जमाफीची घोषणा झालेली नाही। मग आता या कर्जमाफीची घोषणा कधी होणार, नेमकी कधी दिली जाणार शेतकऱ्यांच्या खात्यात ही कर्जाची रक्कम, आणि यापासून शेतकऱ्यांचा फायदा होणार की नुकसान होणार, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा, म्हणजे नेमकी कर्जमाफी कधी मिळणार हे प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्षात येईल। आता महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, ही कर्जमाफीची जी घोषणा आहे ही करून किती दिवस झालेत? बरेच दिवस झालेत। सहकार विभागाने सगळ्या बँकांचा डाटा घेतलेला आहे आणि नेमके कर्ज हे कोणत्या शेतकऱ्याचं माफ करायचं हे जवळपास ठरलेलं आहे। आता आपण याही अगोदर बघितलंय की आपल्याला 3 वर्षे लगातार जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्याला 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार। त्यानंतर जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत 3 वर्ष त्याला 50,000 रुपयाचं प्रोत्साहन मिळणार। त्यामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, वेगवेगळ्या संस्थांचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष असे लोक याच्यातून टाळले जाणार। त्याच्यानंतर जे इन्कम टॅक्स भरतात ते सुद्धा यामधून टाळले जाणार आहेत, असं आपण थोडक्यात बघितलेलं आहे। मात्र तरीसुद्धा नेमकं या शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न पुन्हा शेतकऱ्याला पडलेला आहे। आता एक लक्षात घ्या, काही मुद्दे ज्या काही सरकारतर्फे योजना राबवल्या जातात। आता तुम्हाला माहिती आहे पीक विम्याची योजना राबवली जाते। आता ही सुधारित पीक विमा योजना राबवली गेली। आता जसं शासन निर्णयात नमूद केलं होतं त्याप्रमाणे शेतकऱ्यांना ज्या नुकसान झालेलं आहे, ज्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जानेवारी महिन्यातच यायला पाहिजे होता। मात्र आजपर्यंत आलाय का? ज्याच्या आला असन त्यानं कमेंट करून सांगायचा, आणि जेवढं नुकसान झालंय तेवढा पीक विमा मिळालेला आहे का? आणि आपली माहिती पटत असन तरच पूर्ण व्हिडिओ बघायचा, कारण आपली माहिती म्हणजे अशी डायरेक्ट असते। उगच आपलं लाळ घोळ्यापणा, चापटेपणा ह्या गोष्टी आपण करीत नाही, कारण ठळक बोलायचं। आपण बाजू शेतकऱ्याची मांडलो ना, मग ती स्पष्टच मांडली पाहिजे। आता दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, महा-डी-बी-टीचं अनुदान मला सांगा, शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केला, त्याच्यानंतर जे काय अवजार आहे ते अवजारं घेतले, त्या अवजाराचं बिल अपलोड केलं, त्या बाबतीत शासन निर्णय सुद्धा निघतात। मात्र त्याच वेळेस शेतकऱ्यांना हे अनुदान दिल्या जातंय का? आता हे का दिले जात नाही हे थोडक्यात मी शेवटी सांगेन तुम्हाला, पीक विमा असू का अनुदान असू। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव दिल्या जात नाही। हमी भाव दिला जातो मात्र तो अल्प प्रमाणात असतो। त्या हमी भावात शेतकऱ्याला शेतीच परवडत नाही, आणि मग हमी भाव दिला जातो, मार्केटला भाव कमी राहतात, शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडले जातात, आणि मग नाफेडतर्फे हे केंद्र सुरू करण्यात येतात। मात्र खरंच शेतकऱ्याचा माल ज्यावेळेस खळ्यावरून घरात आलाय त्यावेळेस हे नाफेडचे केंद्र चालू होतात का? होत नाहीत, कारण शेतकऱ्याला लोकांचं देणं असते, दुकानदाराच्या उधाऱ्या असतात, पाहुण्या रावण्याचे पैसे आणलेले असतात आणि हे द्यायचे असतात। म्हणून शेतकरी ते नाफेडचे केंद्र केव्हा चालू होते तवरक वाट पाहत बसत नाही, कारण त्याला पाहुण्याचे फोन सुरू असतात, दुकानदार दारात येऊन बसलेला असतो आणि ते पैसे द्यायचे म्हणून तो मार्केटला कमी भावात हे विकून टाकतो, म्हणजे तिथेही शेतकऱ्याचं नुकसान होते, नाफेड कधीतरी उशिरा चालू होते, बरोबर आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, ही कर्जमाफी दिल्याच्या नंतर म्हणजे घोषणेच्या नंतर बऱ्याच वेळा सांगण्यात आले, हे सहकार विभागानं त्या समितीनं सगळं ठरविलेलं की नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज माफ करायचं, किती शेतकऱ्यांना करायचं, हे सगळं जवळपास ठरलेलं आहे। आता मी याही अगोदर सांगितलं आहे 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे 36,000 कोटी रुपयाची, असं सहकार विभागाच्या माध्यमातून, कृषी मंत्र्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेले। आता मला सांगा,
जर समजा हे सगळं डाटा तयार असताना 29 जूनच्या पूर्वी 29 जूनच्या पूर्वीच हेच का लावलेले, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. एखादा विषय समजा गंभीर समोर आलेला आहे आणि तो विषय जर दाबायचा असेल तर मग कोणता तरी नवा विषय काढावा लागत असतो, बरोबर आहे. मग या कर्जमाफीमध्ये नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे काय अजून लय स्पष्ट झालेलं नाही. कारण हे जोपर्यंत मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे अहवाल येणार नाही आणि त्या अहवालानुसार मग मंत्रिमंडळ काय ठरवणार आहे हे आणखी स्पष्ट झालेलं नाही. आणि बऱ्याच वेळा सांगण्यात आले की जोपर्यंत मंत्रिमंडळाच्या समोर हा अहवाल येत नाही तोपर्यंत कर्जमाफी मिळणार नाही. मग जे लोक भाकीत करू लागले की 31 मेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या दिनी या कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू होऊ शकते, मात्र ते फेल ठरलेलं आहे. कारण मंत्रिमंडळाच्या पुढं हा अहवाल आलेलाच नाही. मग तुम्हाला सांगतो आता यापुढं जेव्हा केव्हा मंत्रिमंडळाच्या पुढं हा अहवाल येईल आणि त्यावेळेस ही कर्जमाफीची घोषणा होईल. आता प्रश्न आहे फायदा काय नुकसान. आता एक लक्षात घ्या, जसं पीक विमा असेल वेळेवर दिला तर शेतकऱ्याचा फायदा होईल का नाही, म्हणजे ते लोकांचे देणे असतील भानगडी असतील या गोष्टी करील. शेतकऱ्यांनी महाडीबीटीचा अर्ज भरलेले आहेत, त्याचं अनुदान मिळवण्यासाठी बिलसुद्धा अपलोड केले, वेळेवर जर दिलं तर त्याचं समाधान त्याच्यात होईल का नाही. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी जर नाफेडचे केंद्र वेळेवर सुरू झाले तर नाफेडवर हे शेतकरी माल विकतील आणि चांगला भावात त्यांना पैसे मिळतील. पण तसं होतं आहे का, ते सुद्धा होत नाही. मग आता ही कर्जमाफीसुद्धा नेमकी आता पाऊस पडन आणि शेतकऱ्याचा पेरणीचा टाईम राहील आणि पेरणीच्या टायमात ही कर्जमाफीची अंमलबजावणीला सुरुवात होईल आणि मग त्यावेळेस शेतकऱ्यांची पळापळ होईल. आपलं त्या यादीत नाव आलं आहे का, आपण पात्र आहोत का, मग एकड पेरणी करायची का आपण ह्या कर्जमाफीसाठी KYC ते थंब द्यायला जायचं, या गुटमाळ्यात शेतकरी बेजार होणार. मग शेतकऱ्यांना काही कर्जमाफी नाही मिळाली तर तो त्याचा पेरणीत बेजार राहणार, इकडं अंगठा द्यावाला जावा का पेरणीला जावा ह्या घटमटीत मग सगळा विषय नेमकी कर्जमाफी कोणाला मिळाली कोणाला नाही मिळाली असा सगळा घोळ होईल असं मला वाटत आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि आपली माहिती जर आवडत असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. जय जवान जय किसान.